नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 8 आणि 9 नोव्हेंबर या 2 दिवसीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले राज्य कोणते आहे ज्यांनी स्टारलिंक सोबत करार केलेला आहे? तर बघा, स्टारलिंक या कंपनी सोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र। महाराष्ट्र हे राज्य हे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे ज्यांनी स्टारलिंक या कंपनी सोबत करार केलेला आहे। 5 नोव्हेंबर 2025 रोजी हा करार करण्यात आलेला आहे। कंपनी कोणती आहे बघा, स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एलन मस्क यांची कंपनी आहे। हा करार ग्रामीण व दुर्गम भागामध्ये सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी केला गेलेला आहे। करारावर स्टारलिंकच्या उपाध्यक्षा लॉरेन ड्रेयर यांनी सही केलेली आहे। तर बघा, स्टारलिंक या सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या संस्थेसोबत करार करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे महाराष्ट्र। नेक्स्ट क्वेश्चन आहे, WJP कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 86वा। WJP म्हणजेच वर्ल्ड जस्टिस प्रोजेक्टने 2025 साठी कायद्याचे नियम निर्देशांक प्रसिद्ध केलेला आहे। त्याची 2025 ची जी आवृत्ती आहे ही 28 ऑक्टोबर 2025 रोजी प्रसिद्ध झाली। हा निर्देशांक कायद्याचे राज्य, मानवी हक्क, पारदर्शकता आणि न्यायव्यवस्थेची गुणवत्ता हे मोजत असतो। या निर्देशांकामध्ये एकूण 143 देशांचा समावेश करण्यात आलेला आहे। 2025 मध्ये 68% देशांमध्ये कायद्याचे राज्य आणखी कमकुवत झालेले आहे। डेन्मार्कने पहिले स्थान पटकावलेले आहे या यादीमध्ये। तर बघा, WJP कायद्याचे नियम निर्देशांक 2025 मधील पहिल्या क्रमांकाचा देश कोणता आहे? डेन्मार्क। डेन्मार्कला 0.90 गुण मिळालेले आहेत। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे नॉर्वे, तिसरा आहे फिनलंड, चौथा आहे स्वीडन आणि 5व्या क्रमांकावरती आहे न्यूझीलंड। हे तर 5 देश आहेत, पहिले 5 देश। शेवटचे देश कोणते आहेत बघा, 143व्या क्रमांकावर आहे व्हेनेझुएला, त्याला 0.26 गुण मिळालेले आहे। 142व्या क्रमांकावरती आहे अफगाणिस्तान, 141 कंबोडिया, 140व्या क्रमांकावरती आहे हैती आणि 139व्या क्रमांकावरती आहे निकाराग्वा। तर बघा, आपण पहिले 5 देश आणि शेवटचे 5 देश अभ्यासलेले आहेत। या यादीत भारत 86व्या क्रमांकावर आहे। भारताचे एकूण गुण आहेत 0.49। भारताचे स्थान 6 स्थानांनी घसरलेले आहे, म्हणजे 2024 मध्ये भारताची रँक 79 होती, ते आता 86 झालेले आहे। त्यामुळे आता भारतामध्ये जे कायद्याचे नियम आहे ते कमी झालेले आहेत किंवा त्यामध्ये जे पारदर्शकता होती ती कमी झालेली आहे। त्यामुळे ते 79 क्रमांकावरून 86व्या क्रमांकावरती घसरलेले आहे। या निर्देशांकामध्ये चीन 92व्या क्रमांकावर आहे आणि पाकिस्तान 130व्या क्रमांकावर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्रीन हायड्रोजन 2025 वरील आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली। भारत सरकारचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ग्रीन हायड्रोजन 2025 वरील आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करणार आहे। 11 आणि 12 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे ही परिषद होणार आहे। कोठे होणार आहे बघा, नवी दिल्ली या ठिकाणी। कालावधी असणार आहे 11 आणि 12 नोव्हेंबर 2025 रोजी। कोण आयोजन करणार आहे? तर भारत सरकारचे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय। ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन, धोरण, वित्त आणि बाजारपेठ यावर जागतिक चर्चा सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे। हा कार्यक्रम भारताच्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा एक भाग आहे। तर भारताचे जे राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन आहे हे 2023 मध्ये सुरू झालेले आहे आणि ह्याचाच हा एक भाग आहे ही परिषद। या परिषदेत रिफायनरी, खत, पोलाद, रसायने, विमान वाहतूक आणि शिपिंग यासारख्या क्षेत्रात हायड्रोजनच्या वापरावर चर्चा केली जाणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, संपूर्ण पिढीवर तंबाखू बंदी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मालदीव। तर संपूर्ण पिढीवरती तंबाखू बंदी घालणारा पहिला देश बनलेला आहे मालदीव। तर मालदीवने 1 नोव्हेंबर 2025 पासून 2007 नंतर जन्मलेल्या लोकांवर तंबाखूजन्य पदार्थांवर पूर्ण बंदी घातलेली आहे। कधीपासून? 2007 नंतर जन्मलेल्या सर्व लोकांवरती, म्हणजे एका पिढीवरती। तर संपूर्ण पिढीवर तंबाखू बंदी लागू करणारा मालदीव हा जगातील पहिला देश बनलेला आहे। आता या देशामध्ये काय प्रतिबंधित असणार आहे? तर सिगारेटची खरेदी, विक्री आणि वापर, तंबाखू चघळणे, ई सिगारेट आणि वेपिंग उत्पादने हे यावरती बंदी घालण्यात आलेली आहे। 2007 नंतर जन्मलेल्या लोकांना यापासून बंदी घालण्यात आलेली आहे। उद्देश काय आहे? तर तंबाखूमुक्त पिढी निर्माण करणे आणि तरुणांना व्यसनापासून दूर ठेवणे।
नेक्स्ट आहे 2025 मध्ये श्री श्री रविशंकर यांना कोणता आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जागतिक शांतता आणि सुरक्षा नेते पुरस्कार. श्री श्री रविशंकर यांना 2025 मध्ये जागतिक शांती आणि सुरक्षा नेते पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार बोस्टन ग्लोबल फोरम आणि AI वर्ल्ड सोसायटीद्वारे संयुक्तपणे प्रदान केला जातो. जागतिक शांतता, सलोखा आणि मानवतावादी नेतृत्वात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. श्री श्री रविशंकर हे आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक आहेत. नेक्स्ट आहे स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज इक्षक कोणत्या नौदल कमांडमध्ये तैनात करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दक्षिण नौदल कमांड. भारतीय नौदलाने 6 नोव्हेंबर 2025 रोजी कोची येथील नौदल तळावर स्वदेशी सर्वेक्षण जहाज इक्षक सेवेत दाखल केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच राज्यसेवेची एक्झाम झालेली आहे. तर त्यामुळे त्या एक्झाममध्ये INS विक्रांतवरती बरेच प्रश्न विचारलेले होते किंवा बरेच मुद्दे विचारलेले होते. तर बघा, त्यामध्ये तारीख महत्त्वाची आहे, कोणत्या तळावरती ते कार्यान्वित केले ते महत्त्वाचे आहे, कोणी बांधले हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तर हे सर्व माहिती आपण आपल्या क्वेश्चनमध्ये ॲड करत असतो. तर जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर बघा, इक्षक हे गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड कोलकाता यांनी बांधलेले आहे. हे SVL म्हणजेच सर्वे वेसल लार्ज वर्गातील तिसरे जहाज आहे. सर्वेक्षण वर्गातील हे तिसरे जहाज आहे. जहाजावरील 80% पेक्षा जास्त सामग्री ही स्वदेशी आहे. इक्षक या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो मार्गदर्शक. हे जहाज बंदरे, किनारे आणि नेव्हिगेशनल चॅनलमधील किनारी व खोल जलविज्ञान सर्वेक्षणासाठी डिझाईन केलेले आहे. अत्याधुनिक हायड्रोग्राफिक सर्वेक्षण उपकरणेही त्यामध्ये बसवलेली आहेत. इक्षकला दक्षिण नौदल कमांड कोची येथे तैनात करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जोहरान ममदानी. भारतीय अमेरिकन राजकारणी जोहरान ममदानी यांनी न्यूयॉर्कच्या शहराच्या महापौर पदाच्या निवडणुकीत विजय मिळवलेला आहे. त्यांना 50.3% मते मिळालेली आहेत. ते डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते आहेत. ते न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर बनलेले आहेत. ते गेल्या 100 वर्षातील सर्वात तरुण न्यूयॉर्कचे महापौर आहेत. त्यांची आई मीरा नायर एक प्रसिद्ध चित्रपट निर्माती आहेत. नेक्स्ट आहे जागतिक शांती प्रार्थना महोत्सव 2025 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, भूतान. भूतानने थिम्पूमध्ये 4 ते 17 नोव्हेंबर दरम्यान जागतिक शांती प्रार्थना महोत्सव सुरू झालेला आहे. बघा, भूतानमधील थिम्पू या शहरामध्ये कालावधी आहे 4 ते 17 नोव्हेंबर दरम्यान. कोणता महोत्सव? जागतिक शांती प्रार्थना महोत्सव 2025. या महोत्सवामध्ये जगभरातील बौद्ध नेते आणि शांती समर्थक सहभागी झाले आहेत. भगवान बुद्धांच्या पवित्र अवशेषांसह भारतीय शिष्टमंडळ ही भूतानमध्ये पोहोचलेले आहे. तर शिष्टमंडळाचे नेतृत्व हे सामाजिक न्यायमंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी केलेले आहे. अवशेष हे नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालयातून आणण्यात आलेले आहेत. ते 11 दिवस थिम्पूमध्ये सार्वजनिक प्रदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने या प्रदर्शनाचे आयोजन केलेले आहे. नेक्स्ट आहे 300 वर्ष जुना कार्तिक नृत्य महोत्सव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नेपाळ. नोव्हेंबर 2025 मध्ये नेपाळचा 300 वर्षांचा कार्तिक नृत्य महोत्सव पाटण दरबार ललितपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. नेपाळमधील पाटण दरबार ललितपूर या ठिकाणी 300 वर्ष जुना आहे हा कार्तिक नृत्य महोत्सव. कार्तिक नाच हा नेपाळचा एक ऐतिहासिक सांस्कृतिक नृत्य नाटक महोत्सव आहे. कार्तिक नाचला कट्टी प्याका असे म्हणतात, ज्याचा अर्थ कार्तिकाचे नाटक असा होतो. 17व्या शतकात पाटणचे राजा सिद्धी नरसिंह मल्ल यांनी याची सुरुवात केलेली आहे. हे भगवान विष्णूंच्या विविध अवतारांच्या लीला जसे की नरसिंह अवतार आणि वस्त्रहरण लीला यांचे चित्र करते. हा उत्सव नेपाळच्या नुएर समुदायाच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रोलेक्स पॅरिस मास्टर्स 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जानिक सिन्नर. इटालियन टेनिसपटू जानिक सिन्नरने 2025 रोलेक्स पॅरिस मास्टर्स 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. ही स्पर्धा फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी झालेली आहे. त्याने अंतिम सामन्यात कॅनडाच्या फेलिक्स ऑगर अलियासिमला सरळ सेटमध्ये हरवले. 2025 मधील सिन्नरचे हे 5वे विजेतेपद होते. या विजयासह सिन्नरने पुन्हा एकदा ATP क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेले आहे. जानिक सिन्नरने ऑस्ट्रेलियन ओपन 2025 आणि विम्बल्डन 2025 चे जेतेपदही जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे थोरियम युरेनियम इंधन रूपांतरणात पहिल्यांदाच कोणत्या देशाने यश मिळवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चीन.
चीनने पहिल्यांदाच थोरियमचे युरेनियममध्ये रूपांतर करण्यात यश मिळवलेले आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी हे जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचा थोरियम वितळलेला मीठ अणुभट्टी हा पराक्रम करणारा जगातील पहिला कार्यरत अणुभट्टी बनलेला आहे. थोरियम 232 चे युरेनियम 233 मध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे. हा प्रयोग मोल्टन सॉल्ट रिएक्टर मध्ये करण्यात आलेला आहे, म्हणजेच थोरियम वितळलेला मीठ अणुभट्टी. ही अणुभट्टी गोबी वाळवंटात आहे. या अणुभट्टीची क्षमता 2 मेगावॅट एवढी आहे. ही अणुभट्टी वातावरणाच्या दाबावर चालते आणि त्याला पाण्याची आवश्यकता नाही. चीनने जून 2024 मध्ये गोबी वाळवंटात जगातील पहिला थोरियम आधारित वितळलेला मीठ अणुभट्टी कार्यान्वित केलेली होती. ही 4थ्या पिढीची प्रगत अणुऊर्जा प्रणाली आहे, जी उच्च तापमानाच्या वितळलेल्या मिठाचा शीतलक म्हणून वापर करते. नेक्स्ट आहे दिल्ली प्राणी संग्रहालयातील कोणत्या प्राण्याचा मृत्यू एन्सेफॅलोमायोकार्डिटिस व्हायरस विषाणूमुळे झाला आहे. एन्सेफॅलोमायोकार्डिटिस व्हायरस म्हणजे EMCV या विषाणूमुळे दिल्ली प्राणी संग्रहालयातील कोणत्या प्राण्याचा मृत्यू झालेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आफ्रिकन हत्ती. नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्ली प्राणी संग्रहालयातील एकमेव आफ्रिकन हत्तीचा एन्सेफॅलोमायोकार्डिटिस व्हायरसमुळे मृत्यू झालेला आहे. कोणत्याही भारतीय प्राणी संग्रहालयात या व्हायरसमुळे मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे. या विषाणूमुळे हृदय आणि मेंदूच्या स्नायूंना जळजळ होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. EMCV विषाणू प्रामुख्याने उंदीर आणि खारी यासारख्या उंदीरांमुळे पसरतो. हे पहिल्यांदा 1945 मध्ये फ्लोरिडामधील एका गिबनमध्ये आढळून आलेले होते. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम 2025 कोणत्या संस्थेने सुरू केला आहे. तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय निवडणूक आयोग. भारतीय निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम 2025 सुरू केला आहे. याचे उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना भारताची निवडणूक प्रक्रिया दाखवणे. यावेळी फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, बेल्जियम, इंडोनेशिया, फिलिपिन्स, थायलंड आणि कोलंबिया येथील 24 देशांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आहे. 6 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील सहभागींना हे कार्यक्रम पाहायला मिळालेले आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणता देश भारतात आपला पहिला राजदूत नियुक्त करणार आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान. ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सत्तेत परतल्यानंतर अफगाणिस्तान पहिल्यांदाच भारतात आपला अधिकृत राजदूत नियुक्त करणार आहे, जो दोन्ही देशांमधील भारत तालिबान राजनैतिक संबंधांमध्ये एक महत्त्वाचे पाऊल आहे. डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 मध्ये नवीन दिल्लीत हे तालिबान राजदूताची नियुक्ती करतील. पेरूने कोणत्या देशाशी राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मेक्सिको. 4 नोव्हेंबर 2025 रोजी पेरूने मेक्सिको या देशाशी राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केलेली आहे. माजी पंतप्रधान बेट्सी चावेज यांना मेक्सिकन दूतावासात आश्रय मिळाल्याने पेरूने मेक्सिकोशी राजनैतिक संबंध तोडलेले आहेत. बेट्सी चावेज यांच्यावर 2022च्या सत्तापालटाच्या प्रयत्नात भूमिका बजावल्याचा आरोप होता. पेरू या देशाने काय म्हटले आहे की मेक्सिकन नेत्यांकडून पेरूच्या अंतर्गत बाबींमध्ये वारंवार हस्तक्षेप केला जात आहे, त्यामुळेच मेक्सिको देशाशी राजनैतिक संबंध तोडलेले आहेत. नेक्स्ट आहे अलीकडे चार्ल्स कोस्टे यांचे वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सायकल स्वार. जगातील सर्वात वयस्कर ऑलिम्पिक विजेता फ्रेंच सायकलपटू चार्ल्स कोस्टे यांचे 31 ऑक्टोबर 2025 रोजी वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले. त्यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1924 रोजी फ्रान्समधील आयुल येथे झाला. त्यांनी 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये टीम सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेले होते. 2024च्या पॅरिस ऑलिम्पिकच्या 100व्या वर्धापन दिनापूर्वी त्यांनी ऑलिम्पिक मशाल देखील उचलली, त्यामुळे त्यांना जगभरात आदर मिळालेला होता. नेक्स्ट आहे डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे MD आणि CEO कोण आहेत, ज्यांचा अलीकडेच कालावधी वाढवण्यात आलेला आहे. तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नंदकुमारम. नोव्हेंबर 2025 मध्ये मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे MD आणि CEO म्हणून नंदकुमारम यांना अतिरिक्त कार्यभार देण्यास मान्यता दिलेली आहे. या नियुक्तीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने प्रस्ताव दिलेला होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांना 6 महिन्यांसाठी देण्यात आलेला आहे. नंदकुमारम हे 2008चे मध्य प्रदेश बॅचचे IAS अधिकारी आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच ओपन AIने कोणत्या कंपनीसोबत $38 अब्ज करार केला आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेझॉन. 3 नोव्हेंबर 2025 रोजी ओपन AI आणि अमेझॉन वेब सर्व्हिसेस यांनी ऐतिहासिक भागीदारी जाहीर केलेली आहे.
या भागीदारीची किंमत आहे $38 अब्ज US म्हणजे सुमारे 317 लाख कोटी. या करारामुळे ओपन एआयला AWSच्या क्लाउड नेटवर्कवर ChatGPT आणि इतर AI मॉडेल्स चालवता आणि वाढवता येतील. हे सहकार्य AI इतिहासातील सर्वात मोठ्या संगणकीय पायाभूत सुविधा तैनात्यांपैकी एक मानले जाते. या प्रकल्पात लाखो CPU आणि लाखो NVIDIA GPUचा वापर केला जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, स्वच्छ औद्योगिक प्रकल्प पाईपलाईनमध्ये भारताचे जागतिक स्तरावर काय स्थान आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तिसरे स्थान आहे. 2025 मध्ये स्वच्छ औद्योगिक प्रकल्प पाईपलाईनमध्ये भारत जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत चीनला पहिले आणि अमेरिकेला 2रे स्थान मिळाले आहे. इंडस्ट्रियल ट्रान्झिशन ॲक्सिलेटरच्या अहवालात COP28 दरम्यान ही रँकिंग जाहीर करण्यात आलेली आहे. भारतात एकूण 65 स्वच्छ औद्योगिक प्रकल्प पाईपलाईनमध्ये आहेत. हे प्रकल्प प्रामुख्याने रसायन, पोलाद, सिमेंट, ॲल्युमिनियम आणि विमान वाहतूक क्षेत्राशी संबंधित आहेत. हे प्रकल्प ओडिशा, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू आणि राजस्थान यासारख्या औद्योगिक राज्यांमध्ये केंद्रित आहेत. नेक्स्ट आहे, फ्रेंच सेव्हेलियर दे l'Ordre नॅशनल डू मेराइट हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सुनीलकांत मुंजाल. फ्रान्सने सुनीलकांत मुंजाल यांना सेव्हेलियर दे l'Ordre नॅशनल डू मेरिट हा सन्मान प्रदान केला आहे. सुनीलकांत मुंजाल हे हिरो एंटरप्राइजेसचे अध्यक्ष आणि सेरेंडिपिटी आर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक आहेत. हा सन्मान भारत-फ्रान्स संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारतातील नागरी समाजाला दिलेल्या योगदानासाठी देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे? कोणत्या बँकेने सुरू केलेला आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, SBI. 2 नोव्हेंबर 2025 रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI स्टार नावाचा एक नवा उपक्रम सुरू केलेला आहे. SBI स्टार म्हणजे कर्मचारी प्रतिभा पावती आणि सामान्यता म्हणजे स्टाफ टॅलेंट एक्नॉलेजमेंट अँड रिकग्निशन. या उपक्रमाचा उद्देश कर्मचाऱ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाची ओळख पटवणे आहे. कर्मचाऱ्यांना कलाकार, खेळाडू, स्वयंसेवक आणि परिवर्तनकारी नागरिक म्हणून सन्मानित केले जाणार आहे. या उपक्रमामुळे SBI कर्मचाऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि प्रेरणा वाढवणे ध्येय आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाचे माजी राष्ट्रप्रमुख किम योंग नाम यांचे निधन झाले आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर कोरिया. उत्तर कोरियाचे माजी औपचारिक राष्ट्रप्रमुख किम योंग नाम यांचे 97व्या वर्षी निधन झाले. या निधनाची पुष्टी 3 नोव्हेंबर 2025 रोजी सरकारी माध्यमांनी केलेली आहे. त्यांनी 1998 ते एप्रिल 2019 पर्यंत सर्वोच्च पीपल्स असेंब्लीच्या प्रेसिडियमचे अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. या पदामुळे ते औपचारिक राष्ट्रप्रमुख मानले जात होते, जरी खरी सत्ता ही किम राजवंशाकडे होती. किम योंग नाम यांनी 2018 प्yeongchang ऑलिम्पिकमध्ये दक्षिण कोरियाचा प्रवास केला होता. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची कालावधीत 7 दशकांहून अधिक होता, जे उत्तर कोरियाच्या इतिहासातील सर्वात प्रदीर्घ प्रशासकीय कार्यकाळांपैकी एक आहे. त्यांनी किम राजवंशाची आजीवन निष्ठा राखलेली आहे. नेक्स्ट आहे, ICA वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर 2025 मध्ये कोणत्या भारतीय संस्थेला प्रथम क्रमांक मिळाला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमूल. ICA वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर 2025 ने जगातील अव्वल सहकारी संस्थांची यादी जाहीर केली. युरोपियन रिसर्च इन्स्टिट्यूट ऑन कोऑपरेटिव्ह अँड सोशल एंटरप्राइजेसच्या सहकार्याने दरवर्षी प्रकाशित होणारा वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर अहवाल जगातील सर्वात मोठ्या सहकारी संस्थांच्या आर्थिक आणि सामाजिक परिणामांचे विश्लेषण करतो. अमूलला पहिले स्थान आणि इफ्कोला 2रे स्थान मिळालेले आहे. यामध्ये ही रँकिंग दरडोई GDP कामगिरीवर आधारित आहे. ICA इंटरनॅशनल कोऑपरेटिव्ह अलायन्सचे मुख्यालय ब्रुसेल्स येथे आहे. अमूलची स्थापना 1946 मध्ये गुजरातच्या आनंद जिल्ह्यात झाली. अमूल ही भारतातील सर्वात मोठी दूध सहकारी संस्था आहे. अमूलने भारतात श्वेत क्रांतीला चालना दिलेली आहे. तर अमूलचे पूर्ण नाव काय आहे? गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच दया डोंगरे यांचे निधन झाले, त्या कोण होत्या? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अभिनेत्री. मराठी अभिनेत्री दया डोंगरे यांचे 3 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. त्यांचे वय 85 होते. त्यांचा जन्म 11 मार्च 1940 रोजी महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. दया डोंगरे मराठी रंगभूमी, चित्रपट आणि TV मालिकांमध्ये सक्रिय होत्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026, सराव मिलन 2026 आणि IONS कॉन्क्लेव्ह ऑफ चिफ्स पहिल्यांदाच कोणत्या शहरात एकाच वेळी आयोजित केले जातील? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विशाखापट्टणम.
फेब्रुवारी 2026 मध्ये भारत विशाखापट्टणम येथे 3 आंतरराष्ट्रीय सागरी कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. हे 3 कार्यक्रम कोणते आहेत? आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026, सराव मिलान 2026 आणि इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम चिप्स कॉन्क्लेव्ह. कार्यक्रम कधी असणार आहे? 15 ते 25 फेब्रुवारी 2026 दरम्यान. भारत हे पहिल्यांदाच एकाच वेळी 3 प्रमुख सागरी कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.